बीडमध्ये जरांगेंसोबत भगवं वादळ बघायला मिळतंय। बीडमधील इशारा सभेपूर्वी जरांगे पाटील यांची भव्यशी रॅली बघायला मिळते। जरांगेंच्या स्वागतासाठी जेसीबींमधून फुलांची उधळण केली जाते। इशारा सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील हे आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। तर मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज रॅली पार पडते, सभा पार पडते। त्या सभेपूर्वी भव्य अशी रॅली आता होते आणि मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे। ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी मोठ्या गर्दीमध्ये सुद्धा वाट करून दिली जाते। मनोज जरांगे पाटील यांची सभा आणि मोठ्या संख्येने मराठा समाज आपल्याला एकवटलेला बघायला मिळतो। हातामध्ये भगवे झेंडे, भगव्या टोप्या घेऊन मोठ्या प्रमाणात मराठा समाज आता बीडमध्ये आपल्याला बघायला मिळतो। 200 जेसीबी मधून पुष्पवृष्टी त्यांची करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत सुद्धा केलं जातं। तर बीडमधली थेट दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जातं। स्वागतासाठी अनेक ठिकाणी बॅनर्स असतील, कमानी असतील, 30,000 पेक्षा जास्त भगवे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। इथे एक दृश्य आपण बीडमधली पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांची सभा थोड्याच वेळा सुरू होते, त्यापूर्वी भव्यशी रॅली काढण्यात आलेली आणि या रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं स्वागत केलं जातं। मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरची डेडलाईन दिलेली आणि अवघे काही तास शिल्लक आहे ती डेडलाईन संपायला। तर मनोज जरांगे पाटील आजच्या सभेमध्ये काय बोलणार, काय इशारा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सभेच्या पूर्वी रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत केलं जातंय। 100 एकर जागेवरती आज ही सभा पार पडते आणि मोठ्या संख्येने मराठा समाज या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। त्यानिमित्ताने आज बीडमध्ये खरं तर शाळांना सुट्टी सुद्धा जाहीर केलेली आहे। मोठी गर्दी होणार याची काळजी पोलिसांकडून सुद्धा घेतली जाते। मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा बीडमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। भगवं वादळ आपल्याला बीडमध्ये बघायला मिळतं। तर मनोज जरांगे पाटील यांनी काय इशारा दिलाय तो पाहूया। एवढी चांगली नियत असते आमच्याविषयी बोलायची आणि हे जर मराठ्याला आधी कळालं असतं, तू इतक्या खालच्या दर्जाचा विचाराचा आहे तर तुला इतकं मोठं मराठ्यांनी केलंच नसतं। मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे, पण तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडे आहेत हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते। त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजलं आणि तुला मोठं केलं आयुष्यभर, पण तू ते आत्ता वाकायला लागला आणि आता लोकांना कळायला लागलं हे किती गटार गंगा होती, याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आहे। आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं, नसता मराठ्याला आधी माहित नव्हतं तुझ्या डोक्यात एवढं मराठ्याविषयी विष पेरलेलं आहे म्हणून माहीतच नव्हतं। आत्ता माहीत झाले। कुचका बोलतो का तू आम्हाला काय? अरे आम्ही रानात आवत हाणणारे लोक आहेत, आम्हाला कुचके चांगले शब्द तवाच कळते। भाऊ तू नको आधी लागू, शहाणा होय आणखीन तरी। तुम्हाला किती वेळ सांगितलं अभ्यास घ्या, किती वेळेस विखे पाटील साहेबांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या म्हणून स्पीडने सापडून, तुम्ही घेतलं का? विखे साहेबांनी सांगितलं होतं की त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमात आम्ही सॉफ्टवेअर घ्या असं सांगितलं होतं। ते मला कलेक्टरांची बैठक लावली का? पूर्ण वेळ निघून गेला। तुम्ही किती येड्यात काढणार या समाजाला? एवढा लहान समाज नाही। तुम्हाला वाटतं तेव एक हे त्याचं ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल आणि मराठी बाजूला गेल्यावर कोणचा फायदा होणार आहे तुला? मग लागला गप्पा आणायला।